डास तुमच्याकडे का जास्त आकर्षित होतात? ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असेल तर का टार्गेट करतात? हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं. आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया, खरंच त्वचेच्या वासावरून ठरतं का की डास कोणाला चावणार? तब्येत पाणीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल लाईक, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. संशोधकांच्या माहितीनुसार डास जेव्हा शिकारीच्या 10 मीटरपेक्षा कमी अंतरावर येतात तेव्हा ते त्वचेचा आणि श्वासाचा वास घेऊन नेमका माणूस शोधून काढतात. बीबीसीच्या आर्टिकलमध्ये ब्रिटनच्या डरहम युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर स्टीव्ह लिंडसे सांगतात, हा सगळा वासाचा खेळ आहे. डास कोणाला जास्त चावणार हे माणसाच्या शरीराच्या वासावरून ठरतं. प्रत्येकाच्या शरीरातून निघणाऱ्या वेगवेगळ्या केमिकल्सचा वास याला कारणीभूत असतो. डास हे पूर्णपणे वासाच्या आणि रसायनांच्या दुनियेत जगत असतात. आपल्या त्वचेवर असणारे छोटे छोटे सूक्ष्मजीव, कार्बोहायड्रेट, फॅटी ऍसिड आणि पेप्टाइड सारख्या पदार्थांच्या विघटनामुळे विशिष्ट प्रकारचा गॅस किंवा वास तयार होतो, जो हवेत पसरतो. हा वास हवेत अगदी सहज पसरतो आणि डास तो लगेच ओळखतात. आपल्या त्वचेतून चक्क 500हून अधिक प्रकारचे वेगवेगळे वास बाहेर पडत असतात. पबमेड सेंट्रल जर्नलमध्ये छापलेल्या संशोधनानुसार आपल्या त्वचेवर आधीपासूनच असणाऱ्या अमोनिया आणि लॅक्टिक ऍसिडमुळे डास आपल्याकडे खेचले जातात. त्यातच जर त्वचेवर कार्बोक्सिलिक ऍसिडचं प्रमाण जास्त असेल तर डास तिथे जास्त आकर्षित होतात, असं देखील संशोधनामधून समोर आलंय. तर अमेरिकेच्या रॉकफेलर युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी 64 लोकांच्या त्वचेचा वासाचा अभ्यास केला. यात सहभागी लोकांना 6 तास नायलॉनचे कपडे घालायला सांगितले, जेणेकरून त्यांच्या त्वचेचा वास त्या कपड्यांमध्ये उतरेल. त्यानंतर डासांना या नमुन्यांमधून आपली आवड निवडण्याची संधी दिली. निकालांवरून स्पष्ट झालं की ज्यांच्या त्वचेवर कार्बोक्सिलिक ऍसिडचं प्रमाण जास्त होतं त्यांच्या कपड्यांकडे डास जास्त खेचले गेले किंवा आकर्षित झाले. तर नेदरलँड्सच्या वांगेनिगेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असं आढळून आलं की ज्या लोकांकडे मलेरिया पसरवणारे डास जास्त होते त्यांच्या त्वचेवरच्या बॅक्टेरियांची रचना देखील वेगळी होती. विशेष गोष्ट म्हणजे लोकांनी आपली लाईफस्टाईल बदलली तरीही त्यांच्यात असणारा हा फरक हा कित्येक वर्ष तसाच राहिला होता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, मी तब्येत पाणीच्या माध्यमातून जी माहिती देतो ती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तब्येत पाणी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.